राज्य सरकारचा मोठा निर्णय. विवाहित मुलगी आता अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र. विशेष प्रतिनिधी मुंबई 26 फेब्रुवारी 2013. मुंबई महाराष्ट्र राज्य शासनाने अनुकंपा नियुक्तीच्या धोरणात एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने 26 फेब्रुवारी 2013 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार आता शासकीय कर्मचाऱ्याच्या निधनानंतर त्याच्या विवाहित मुलीला देखील अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पूर्वीच्या नियमानुसार विवाहित मुलीला अनुकंपा नियुक्तीसाठी अपात्र मानले जात होते. मात्र उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा संदर्भ घेऊन शासनाने हा भेदभाव दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णयातील प्रमुख तरतुदी: जर दिवंगत शासकीय कर्मचाऱ्याच्या कुटुंबात केवळ विवाहित मुलगीच एकमेव अपत्य असेल तर ती अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र ठरेल. ज्या कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्णपणे केवळ विवाहित मुलीवरच अवलंबून असेल अशा प्रकरणातही तिला नोकरी दिली जाईल. अनुकंपा नियुक्ती मिळवण्यासाठी संबंधित मुलीला एक प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल. यामध्ये तिने नियुक्ती मिळाल्यानंतर तिच्या पतीकडील कुटुंबासह दिवंगत कर्मचाऱ्याच्या माहेरच्या कुटुंबाचा सांभाळ करण्याची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. जर नियुक्ती मिळाल्यानंतर तिने कुटुंबाचा सांभाळ करण्यास नकार दिला तर तिची शासनसेवा तात्काळ समाप्त केली जाईल. या संदर्भातील हमीपत्र अंडरटेकिंग उमेदवाराकडून नियुक्तीपूर्वीच स्टॅम्प पेपरवर लिहून घेतले जाणार आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की जर एखाद्या अविवाहित मुलीला अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळाली आणि त्यानंतर तिचे लग्न झाले तर तिची नोकरी सुरक्षित राहील. राज्यातील हजारो कुटुंबांना दिलासा देणारा हा निर्णय 26 फेब्रुवारी 2013 पासून लागू करण्यात आला आहे. या निर्णयामुळे महिलांना समान संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.